नक्कीच काही क्षणापूर्वी काही वेळापूर्वी आपण पहिल्या मॅचच्या दरम्यान सुपर 8च्या सामन्याची नियमावली आपल्यापर्यंत आयोजकांमार्फत पोहोचवली गेली होती. ती तिथे सांगितली गेली. त्यामध्ये थोडासा बदल असणार आहे. सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आयकॉन प्लेअरचा जो नियम सांगितला गेला तो सध्या तरी स्थगित केला गेलाय. त्यावर पुन्हा विचार विनिमय केला जाईल आणि त्यावर काय निर्णय घेतला जाईल हा थोड्याच वेळात आयोजकांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि तदनंतर काय फायनल डिसिजन असेल रिगार्डिंग आयकॉन रूल तो आपल्याला इथे सांगितला जाईल. थोड्या वेळापूर्वी जो नियम आयकॉन प्लेअर बद्दल सांगितला गेला होता तो तात्पुरता स्थगित केला गेलाय. त्यावर विचार विनिमय सुरू आहे आणि फायनल डिसिजन आयोजकांमार्फत आलं की आपल्यापर्यंत तो निर्णय कळवला जाईल. नक्कीच क्षमस्व असणार आहोत आम्ही मगाशी दिलेल्या निदर्शनांबद्दल. थोडासा बदल त्या निदर्शनामध्ये असणार आहे आणि तो बदल झाल्यानंतर नक्कीच तो बदल आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तदरम्यान जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगतोय एका बाजूला वैदू 11 चंडीगाव विरुद्ध बेटेगाव आणि नक्कीच सामन्याला सुरुवात होते. टायमर ऑन केला जाईल. नक्कीच 35 मिनिटांचा कालावधी असणार आहे एक इनिंग संपवण्यासाठी आणि नियोजनबद्ध वेळबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू हाताळला जातोय. नक्कीच सुरेख बॅकअप तिथे पाहायला मिळालं. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवला, थ्रो केला. जर डायरेक्ट हिट असता तर कुठेतरी संधी निर्माण झाली होती सुरुवातीच्या क्षणांमध्ये झटका देण्याची, बट सुखरूपरित्या सिंगल कंप्लीट केली गेली आणि या सिंगलसह श्री गणेशा होतोय धावफळकाचा. एक धाव लगावली जाते स्कोर कार्डवर, स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. स्टार्टिंग विथ सिंगल. पहिल्या चेंडूवर एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. दुसरा चेंडू मार्गस्थ आहे आपण पाहतोय. शुभम यांचा ऋषी सामोरे जातील आणि इथे मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच निर्धाव चेंडू. पहिल्या सिंगल नंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता इथे मात्र काय घडतंय नक्कीच सुरुवातीच्या क्षणांमध्ये लागतोय झटका. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल होतोय तो म्हणजेच अजित. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाज शुभम याच्याकडून. साई शिदोबा बेटेगाव या संघासाठी सुरुवातीच्या क्षणांमध्ये झटका लागतोय. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झालाय. एक धाव जमवली, एक विकेट पाहायला मिळाली आहे. सुरेख गोलंदाजी शुभम याच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर सिंगल आला, त्यानंतर डॉट आणि आता मात्र विकेटचं होतंय पतन. गडी होतोय बाद तिसऱ्या चेंडूवर. चौथा चेंडू मार्गस्थ असणार आहे. आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. थोडस फेरबदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. आणि आता मात्र आपण पाहतोय चौथा चेंडू घेऊन सज्ज झालाय शुभम. दक्षता घ्यायची आपण. वेळेची मर्यादा असणार आहे. वेळेचं भान ठेवायचंय आणि वेळेनुसार षटक पूर्ण करायचे. पुढचा चेंडू आता मात्र फटका खेळलाय. नक्कीच पाठलाग करतायत क्षेत्ररक्षक चेंडूचा. शेवटच्या क्षणांमध्ये चेंडू अडवला गेला. इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि धावफलक 3 फ्लाय होईल आपण पाहतोय. 4 या आकड्यावर येऊन पोहोचलंय. आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या 3 चेंडूंमागे फक्त एक धाव खर्च केली होती. आता मात्र फटका सुरेख खेळला होता. तिथे एक धाव वाचवण्यात यश आलंय आपल्या संघासाठी. बट सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 3 धावा जमवल्या गेल्या. या 3 धाव्यांसह
4 वर स्कोर फरक जाऊन पोहोचलो होतो आणि आता मात्र येतोय सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. येस, या चौकारासह धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. चांगला कमबॅक सेकंड हाफ मध्ये या षटकाच्या पाहायला मिळाला. पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं. तदनंतर चौथ्या चेंडूवर 3 धाब्या त्यांना पाहिल्या. त्यानंतर सुरेख चौकार लगावला. आणि या डॉट बॉल सह षटकाची होती समाप्ती. येस, थँक्यू डीजे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी कायम अग्रेसर असलेला पक्ष तो म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि त्याच पक्षामार्फत आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 पालघर वर्ष पहिले सुरेख आयोजन नियोजनबद्ध स्पर्धा आपल्या भेटीस आणली आहे सर्व आयोजकांमार्फत. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो. काय घडतंय? चुकी 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 आणि चुकीला माफी नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. येतोय मनसे चषक ब्रँडेड चौकार. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवलाय. तिथे फील्ड करण्याचा ऑप्शन होता चेंडूला, बट चुकी झाली. मिसफिल्ड पाहायला मिळाली. चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून गेला सीमारेषा पार. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिला चौकार. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट सिंगल्सचा वापर करून धावफलक ऑन ठेवलंय. आपण पाहतोय 13 धावा आतापर्यंत लगावल्यात. 2 चेंडूंचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील. 13 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. नक्कीच चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या डबल सह धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. 15 ऑन स्कोर कार्ड. मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू अडवला जाईल. आणि आता मात्र सिंगलवर संतुष्टी मानावी लागेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर. 5वा चेंडू घेऊन सज्ज झालाय विपुल. 5वा चेंडू मार्गस्थ या दुसऱ्या षटकातला. आता मात्र फळी जोरदार पद्धतीने फिरवली होती. नक्कीच चेंडू फळीचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू जाऊन समाविष्ट होतोय यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणि लास्ट बॉल इथून बाकी असेल या षटकातला. धावसंख्या जर पाहिली तर 16 या आकड्यावर एका गडीच्या मोबदल्यात 1.5 षटकांच्या अखेरीस लास्ट बॉल टू गो. विपुल टू अजित. ते मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला येतोय. चेंडू अडवला जाईल. नक्कीच थोडासा फंबल पाहायला मिळाला. आणि त्याच फंबलच्या साह्याने एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली गेली आहे. एक धावेसह धावसंख्या झाली आहे 17 एका गडीच्या मोबदल्यात 2 षटकांच्या अखेरीस. आफ्टर 2 ओव्हर 17 ऑन स्कोर कार्ड विथ 1 विकेट लॉस.
नक्कीच आपण पाहिलं 17 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आणि एक विकेट देखील आली आहे. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं हे 2 षटक जे हाताळले गेले त्यासाठी वापरला गेला वेळ आहे तो म्हणजेच 9 मिनिटं. उर्वरित 26 मिनिटांचा कालावधी बाकी असणार आहे आणि षटक टाकायचे 6. वेळ नक्कीच पाळणं गरजेचं असणार आहे. वेळेचं भान सर्व खेळाडूंनी ठेवायचं आहे आणि त्या वेळेमध्येच आपले षटकं हाताळायची आहेत. तिसरं षटक असणार आहे मार्गस्थ पाहूयात कोणाला दिली जाते जबाबदारी या तिसऱ्या षटकाची. आपण पाहतोय अजित आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. नक्कीच थोडंसं वेळेचं भान राखायचं आपण पाहतोय 2 षटकं हाताळण्यासाठी वेळ वापरला गेलाय 10 मिनिटं. उर्वरित 6 षटकं 25 मिनिटात हाताळणं गरजेचं असणार आहे. आता मात्र पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला आणि फटका सुरेख सजवलाय. काय करतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. थोडंसं बॅलन्स डगमगताना पाहायला मिळाला आणि हा झेल नक्कीच घेतला जायला पाहिजे होता. एफर्ट्स पाहायला मिळाले बट रिझल्ट तेवढे चांगले नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय जीवनदान मिळतंय फलंदाजाला. पाहूयात कशा पद्धतीने वापर करेल या जीवनदानाचा. सुरेख संधी उपलब्ध झाली होती पहिल्या चेंडूवरती. थोडंसं उलट्या दिशेने धावत होते. सोपं नसतं उलट्या दिशेने धावून झेल घेणं. चेंडूपर्यंत पोहोचले होते. हाताला चेंडू आढळला आणि फंबल आपल्याला पाहायला मिळाला तिथे. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच सिंगलच्या साह्याने स्ट्राईक रोटेट करून धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. आपण पाहतोय 2.2 षटकांचा खेळ झालाय. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख क्रिकेट पाहायला मिळतंय. नक्कीच सेन्सिबल क्रिकेटच्या साहाय्याने सिंगलचा वापर करून धावफलक ऍक्टिव्ह ठेवलंय. स्कोर कार्ड ऍक्टिव्ह ठेवलंय आणि या सिंगलसह धावसंख्या झाली 21. 2.3 षटकांच्या अखेरीस एका गडीच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू निशांत टू अजित. नक्कीच एक सेफ क्रिकेट दोन्ही फलंदाजांमार्फत पाहायला मिळतंय. विकेट्स जर पाहिल्या तर आतापर्यंत एक विकेट गमावली आणि 8 षटकांचा फॉर्मॅट आहे. मोठा फॉर्मॅट आहे आणि या फॉर्मॅटमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पाचवा चेंडू मार्गस्थ आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आता मात्र फटका खेळलाय. नक्कीच चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. नक्कीच जर या षटकात पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती डबल धाव आली. त्यानंतर सिंगल्स पाहायला मिळाले आणि एक सुरेख कामगिरी म्हणता येईल. गोलंदाजामार्फत देखील आतापर्यंत बांधून ठेवलंय. मोठे फटके मारायला संधी देत नाहीये. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती रिस्पेक्ट पाहायला मिळाली आणि आता मात्र सुरेख डॉट बॉल सह या षटकाची करतोय समाप्ती. आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 23. एका गडींच्या मोबदल्यात हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. वेदू 11 चंडीगाव विरुद्ध साई शिदोबा पेटेगाव. काय झालं
नक्कीच जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय चौथं षटक प्रगतीपथावर असणार आहे. नक्कीच 3 षटक संपवण्यास 15 मिनिटांचा कालावधी वापरला गेलाय. उर्वरित 5 षटक संपवण्यासाठी 20 मिनिटं शेष आहेत. दक्षता घ्यायची आहे, वेळेचं पालन करायचंय. लवकरात लवकर षटक हाताळायचे आहेत. पुढचा चेंडू टाकला जातोय. या षटकातला पहिला चेंडू, चौथं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता. नक्कीच लोअर बॅटचं कनेक्शन पाहायला मिळालं आणि त्याच कनेक्शन सोबत सिंगलने सुरुवात केली जाते या षटकाची. विशाल यांच्यावर जबाबदारी असणार आहे नक्कीच. पाहूयात आता मात्र थोडासा इंटेंट पाहायला मिळतोय मोठ्या फटक्यांचा. मागच्या षटकात जर पाहिलं तर नक्कीच सेफ आणि सिक्युअर्ड फलंदाजी दोन्ही फलंदाजांमार्फत केली गेली. नक्कीच कुठेतरी चांगले फटके आता इथून पाहायला मिळतील अशी आशा करूयात आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात केली जातीये, प्रयत्न केला जातोय आणि चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनकडे. 2 धाब्यांसाठी धावफलक 2 ने पुढे सरसावतंय. 26 ऑन स्कोर कार्ड. 26 धाबा आतापर्यंत जमवले गेलेत. तीन पूर्णांश 2 षटकांचा खेळ झालाय. 26 धावा आतापर्यंत जमवल्यात एका गडीच्या मोबदल्यात. पाहूयात काय घडेल या पुढच्या चेंडूवर. आपण पाहतोय चौथं षटक प्रगतीपथावर. तिसरा चेंडू टाकला जाईल या चौथ्या षटकातला. विशाल टू अजित ही लढत या चेंडूवर पाहायला मिळेल. नक्कीच आता मात्र मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. जोरदार पद्धतीने फळी फिरवली होती, बट चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळाला नाही. चेंडू जाऊन समाविष्ट होतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. पाहूयात काय घडेल या पुढच्या चेंडूवरती. विशाल यांची सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. हल्ला चढवायचा प्रयत्न केलाय विशाल यांच्यावर, पण अजूनपर्यंत मोठा फटका पाहायला मिळालेला नाहीये. पाहूयात या प्रयत्नांना यश येईल का. आता मात्र नक्कीच माहिती आहे जास्त डॉट बॉल्स हाताळून चालणार नाहीत आणि त्यामुळेच सेन्सिबल क्रिकेट सिंगलचा वापर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट करून धावफलक 1 ने पुढे सरसावलंय. 4 चेंडूंचा खेळ झाला या षटकात. जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डबल, डॉट बॉल आणि आता मात्र सिंगलच्या साहाय्याने चौथा चेंडू समाप्त झाला या षटकातला. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज विशाल सज्ज असेल या चौथ्या षटकात. पाहूयात काय घडेल या 5व्या चेंडूवर. आता मात्र विशाल टू अनिकेत ही लढत असणार आहे. पाहूयात हल्ला चढवला जाईल का अनिकेतच्या मार्फत. मोठ्या फटकाच्या शोधात नक्कीच दोन्ही फलंदाज दिसतायत. ते मात्र फटका खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि त्यामुळेच एका धाबेवर संतुष्टी मानावी लागेल. 5 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या झाली 28. 28 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 विकेट लॉस इन 3.5 ओव्हर्स. 3.5 षटकांचा खेळ झाला. एका गडीच्या मोबदल्यात 28 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. चेंडू आता मात्र फटका खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय आणि सुरेख क्रॉस बॉडीने चेंडू अडवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि नक्कीच कुठेतरी चुकी पाहायला मिळाली या चेंडूवर. नो प्लस 2 आणि आता मात्र लायसन्स टू हिट फ्री हिट पाहायला मिळतीये. पाहूयात फायदा उचलू शकतील का या फ्री हिटचा. आता मात्र सुरेख फटका आणि पुरेपूर पाहुणचार घेताना या फ्री हिट बॉलचा आपल्याला पाहायला मिळाला. अजितच्या फळीतून दणदणीत मनसे चषक ब्रँडेड षटकार.
नक्कीच चला लवकर सामना सुरू करायचा आहे. फलंदाज आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. वेळ जास्त दडवायची नाहीये. यानंतर प्लीज कोणीच मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ झालाय. 37 धावा बनवल्या गेल्या आहेत. एक विकेट आतापर्यंत गेली आणि 4 षटकं हाताळण्यासाठी नक्कीच 20 मिनिटाचा वेळ आपण वापरलाय 4 षटकासाठी. 15 मिनिटं राहिलेत. उर्वरित 4 षटक हाताळायचे आहेत. याचं दक्षता घ्यायची आहे. वेळेचं बंधन सर्वांना पाळायचंय. नक्कीच आपण पाहिलं पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी वापरला गेला. आता मात्र 4 षटक हाताळण्यासाठी 15 मिनिटाचा कालावधी शेष आहे. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. निशांत यांच्या मार्फत बॅक टू बॅक डॉट बॉल्स हाताळले जात आहेत. नक्कीच बांधून ठेवलंय पूर्णतः फलंदाजांना. आता मात्र इथे काय घडतंय? जोरदार अपील केली जाते. येस, तिथे थर्ड अंपायर चा कॉल केला गेलाय. पाहूयात. नक्कीच सुरेख यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळालं आणि सुंदर कॅमेरा वर्क देखील म्हणता येईल. आपण पाहतोय एक डाऊटफुल स्थितीमध्ये थर्ड अंपायर ध्रुव राऊत आणि साहिल राऊत ही जोडी कॅमेरा वर्क करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि सुरेख कामगिरी त्यांच्या मार्फत इथे पाहायला मिळाली. एका डाऊटफुल सिच्युएशन मध्ये थर्ड अंपायरचा धाबा केला होता आणि या कॅमेरा वर्कच्या साह्याने आपल्याला कळालं नक्कीच योग्य डिसिजन मैदानाच्या आतमध्ये पोहोचवता आला. त्यासाठीच नक्कीच मनापासून आभार असणार आहे. दोन्ही कॅमेरा वर्क सुरेखरित्या करत असताना पाहायला मिळत आहेत ध्रुव राऊत आणि साहिल राऊत यांचे. सवयत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5वं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. जर या 3 चेंडूंमागे पाहिलं तर एक विकेट तंबूच्या आसऱ्यास परत पाठवली आणि एक देखील धाव खर्च केलेली नाहीये या षटकामध्ये. 2 डॉट बॉल आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल निशांत यांचा. आता देखील नक्कीच सन्मान देण्यास भाग पाडलाय या चेंडूवर. सुरेख गोलंदाजी करत होते मैदानाच्या आतमध्ये निशांत. सिंगल्ससह धावफलक बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय पुढे सरसावतोय. 38 या आकड्यावर 38 धावा जमवल्या गेल्या आहेत. 2 गडींच्या मोबदल्यात 4.4 षटकांचा खेळ झालेला आहे. 5वा चेंडू आपण पाहतोय मार्गस्थ असेल.
आता मात्र फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. नक्कीच काय घडतंय. फंबल तिथे पाहायला मिळाला. जम्प करून चेंडू अडवायचा प्रयत्न केला होता, बट हातांना ब्रश करून चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय. मनसे चषक चौकार धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत लगावली गेली आहे 42 ऑन स्कोर कार्ड. 42 धावा जमवल्या गेल्या आहेत. सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू मार्गस्थ असणाऱ्या या षटकातला नक्कीच ऑफ साइड रिजन मध्ये कट केला आणि एक धाबेसह या षटकाची होती समाप्ती. 43 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 5 ओव्हर्स विथ 2 विकेट लॉस. येस, थँक्यू डीजे. नक्कीच 6वं षटक बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. पाहूयात पाहुणचार घेता येईल का गोलंदाजाचा. एक ऍडव्हान्टेज या षटकामध्ये असणार आहे. आणि आता मात्र या उर्वरित 3 षटक हाताळण्यासाठी कालावधी राहिलाय 10 मिनिटांचा. दक्षता घ्यायची आहे. लवकरात लवकर षटक हाताळायचे आहेत आणि वेळबद्ध पद्धतीने ही इनिंग समाप्त करायची आहे. पहिल्या चेंडूवरती फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जम्प केला, ट्राय केला, बट चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. येस, आपण पाहतोय चौका. आता मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि काहीच चुकी करणार नाही. सुरेख झेल टिपला जातोय. कॅच आउटच्या रूपात गडी होतोय बाद. अजित बॅक टू दी पवेलियन. बॉल 33 ची एक सुरेख पारी खेळून आपण पाहतोय अजित परततोय. सुंदर कामगिरी त्याच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्या दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 6वं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र पुढचा चेंडू हल्ला चढवला जातोय आणि काय घडतंय.
येतोय गोविंदाचा येत्या क्षणी खणखणीत षटकार. नक्कीच पवेलियन मधून सेट होऊन आलेला बॅट्समन पाहायला मिळतोय गोविंदा. येत्या क्षणी फटकेबाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली. आता मात्र चांगला कमबॅक करत असताना शुभम आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक विकेट देखील आली आणि आता मात्र डॉट बॉल सह या चौथ्या चेंडूची समाप्ती केली आहे या षटकातील. पाहूयात पाचवा चेंडू हाताळला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा फळी जोरदार पद्धतीने फिरवली होती पण चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल बॅक टू बॅक हाताळले गेलेत. चांगला कमबॅक म्हणावा लागेल शुभम यांचा. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या षटकातला. लास्ट बॉल टू गो ऑफ 6th ओव्हर घेऊन येतोय शुभम. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र पंच दंडित करत असताना वाईट बॉलचा इशारा आलाय. आणि आपण पाहतोय नक्कीच डॉट बॉल सह षटकाची झाली आहे समाप्ती. आणि षटक समाप्तीच जर पाहिलं तर 6 षटकांच्या अखेरीस 54 धावा जमवल्यात 3 गडींच्या मोबदल्यात. 54 आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड वरती. फिफ्टी फोर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड वरती. नक्कीच पाणी घेऊन जायचंय. आपण पाहतोय बेटेगाव संघ प्रतिनिधी कोणी असेल तर पंचांसाठी देखील पाणी न्यायचंय. चला मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतोय सुरू होतोय. सातवं षटक मार्गस्थ असणार आहे. आपण पाहतोय उर्वरित 2 षटकांसाठी 7 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. आणि या पहिल्या चेंडूसह टायमर पुन्हा एकदा स्टार्ट केलं जाईल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विपुल तयार आहे. आता मात्र बॅट जोरदार पद्धतीने फिरवली आहे. नक्कीच काय घडतंय निर्धाव चेंडूसह सुरुवात केली जाते या षटकाची. शॉर्ट बॉलचं सुरुवात झाली आहे या 7व्या षटकाची. पाहूयात अशा पद्धतीने षटक हाताळलं जाईल. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता बट चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळाला नाही. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपले मान्यवर दाखल होत आहेत. स्वागत असणार आहे सर्व मान्यवरांचे. माननीय श्री आनंददादा धोडी सरपंच ग्रामपंचायत सरावली, तसेच माननीय श्री रुपेश राऊत सर सामाजिक कार्यकर्ते, माननीय श्री यासिर शेख सर सामाजिक कार्यकर्ते, तसेच माननीय श्री अनुज दीक्षित सर सामाजिक कार्यकर्ते, या सर्व मान्यवरांचं आपल्या मैदानाच्या आतमध्ये आगमन होत आहे.
स्वागत असणाऱ्या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या मुख्य डायस वरती विराजमान व्हायचंय. आपण पाहतोय चिराग दादा पाटील देखील त्यांच्यासोबत आहेत. स्वागत असणार आहे दादा. आनंद दोडी सर आणि टीम आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत असणार आहे आयोजकांमार्फत. आपण पाहतोय सर्व मान्यवर मुख्य व्यासपीठाकडे जात असताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचे मनापासून स्वागत. आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका आणि सुंदर षटकार पाहायला मिळाला, तो म्हणजेच आकाश यांच्या फळीतून सुंदर कामगिरी. नक्कीच उर्वरित 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. आपण पाहतोय 7वं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या जर पाहिली तर 61 आतापर्यंत लगावली गेली. 61 स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन थोडीशी घाई करायची. आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. विपुल यांचा पुढचा चेंडू नक्कीच षटकार लगावला होता या मागील चेंडूवर. पाहूयात कमबॅक करतील का. आता मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. येतोय सुरेख चौकार. लास्ट बॉल बाकी असणारी या षटकातला. हल्ला चढवायला सुरुवात केली आहे सेकंड हाफ मध्ये. या षटकातील पहिले 3 चेंडू डॉट आले, तदनंतर थोडीसा चुकीच्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आपण पाहिला, तदनंतर षटकार लगावला गेला, चौकार लगावला गेला आणि आता मात्र काय घडतंय पाहूयात. फटका खेळलाय. नक्कीच एक धाव संपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि यश सक्सेसफुली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या षटकाची होती समाप्ती. 7 षटका अखेरीस धावसंख्या झाल्यात 67. 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि इथून उर्वरित शेवटचं षटक मार्गस्थ असणाऱ्या या इनिंगचं आणि या शेवटच्या षटकाच्या समालोचनासाठी मी इन्व्हाइट करतोय प्रमोद सरांना. प्रमोद सर, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच प्रथमेश माने यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक धन्यवाद आहे. 67 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्या आपण पाहतायत वैदू 11 चंडीगाव. अप्रतिम चांगला फटका, सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 68, लॉस ऑफ 3 विकेट. सुरुवातीला मात्र अडखळत बॅटिंग सुरू होती. जवळजवळ आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा होत्या ते 23. त्यानंतर जो गिअर चेंज केला आणि जो ग्राफ उंचावला गेला तो अप्रतिम पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता, वेग होता, वेगेबरोबर नियंत्रण सुद्धा पाहायला मिळालं. पायावरचा बॉल पंचांकडे अपील केली गेली होती, परंतु पंचांनी अपील नाकारले. हलकीशी बॅटची एज असावी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 69. 69 या धावसंख्येवर. एका साईडला बेटेगाव हा संघ आणि हवाम आपण पाहू शकतायत जो आलेख आहे वैदू 11 चंदीगाव या टीमचा. तो अगदी मात्र सुरुवातीला अडखळत बॅटिंग केली होती आणि त्यानंतरचा जो वेग पकडला तो अप्रतिम. चांगला फटका आहे. ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 70 रन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत फलकावर. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 आपण अनुभवतायत. अगदी नेत्रदीपक असं आयोजन. जालिमजी तडवी साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नितेशजी राऊत यांना आपण पाहतायत. विजयजी गांगुर्डे साहेब यांना आपण पाहू शकताय. संपूर्ण जे पदाधिकारी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि इथे 2 रन्स कंप्लीट केले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही महाराष्ट्र नवनिर्माण
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची विद्यार्थी संघटना असून तरुणांच्या खऱ्या अर्थानं प्रश्नांसाठी सतत आवाज उठवणारी एक प्रभावी संघटना म्हणून ओळखली जाते. आणि मनसे चषक या स्पर्धेचा टॅगलाईन सध्या आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा बॉल तयार, अप्रतिम चांगला फटका, शरम पोल डीप मिड विकेटला, फिल्डर पुढे ससावेल, ऍक्युरेट थ्रो केला जातोय. वा, सुपर थ्रो. फक्त आणि फक्त एकच रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 73 वर जाऊन पोहोचले गेले. 73, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा. आतापर्यंत गोलंदाज विशाल 20 धावा खर्च केलेत 11 बॉलमध्ये. त्या अगोदर विपुल गरत यांनी सुद्धा मात्र आपण पाहिला तर धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आणि इथून मात्र ऑन साईडला पिकअप शॉट आहे. फिल्डर येतील आणि फिल्डरला बीट केलंय. आमच्या लाडक्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही आलात आणि तुमचं या वेळेला भव्य स्वागत केलंय या बॅटरने. प्लस सहर्ष सुस्वागतम. मनसे चषक षटकार क्लास दाखवला यावेळेला. ऑफ्टनच्या खूपच बाहेर होता, परंतु काय पिक केलं या बॉलला आणि 6 धावामध्ये केलं. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 79, 79 आणि 80 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. तो संघ पाहायला मिळतो वैद्य 11 चंदीगाव. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बेटेगाव टीमला 80 रनचं टार्गेट सेट करण्यात आलंय 48 बॉलमध्ये. आणि थेट आता वळणार आहोत आपण व्यासपीठाच्या दिशेने, ज्या ठिकाणी स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण वळूया. थेट प्रथमेश ओटू. नक्कीच धन्यवाद सर. आपण पाहतोय आपल्या सर्व मान्यवरांची या स्पर्धेला वर्णी लागलेली आहे आणि आपल्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय सुंदर स्पर्धा पार पडत आहे. आपल्या सर्वांचा सत्कार या व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करेन आपण पाहतोय अजून एक मान्यवर आपल्यामध्ये जोडले गेले आहेत. मी विनंती करेन महाराष्ट्र सैनिक सौ साची राऊत या देखील आपल्यासोबत जोडल्या जातील व्यासपीठावरती. मी विनंती करेन मॅम यायचंय. साची राऊत मॅम यांना देखील मी विनंती करेन की आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. आणि तदनंतर आपण जाणार आहोत सन्मान सोहळ्याकडे. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 पालघर आणि याच स्पर्धेत आपल्या सर्व मान्यवरांची वर्णी लागलेली आहे. त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. मी विनंती करतो जालिम तडवी सर यांच्या हस्ते आपले सरपंच आनंददादा दोडी यांचा सत्कार केला जावा. मी इन्व्हाइट करतो डॅशिंग सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे तेच आनंददादा यांचा सत्कार जालिम सरांच्या हस्ते केला जाईल. आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर मायेची उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेचं प्रतीक म्हणून हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे आणि हा सत्कार पार पडतोय. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि असाच कायम पाठिंबा आपला आमच्यासोबत असेल अशी आशा करतो. आणि वळतो पुढच्या सत्काराकडे. मी विनंती करेन भूषण परब सर यांना की आपण रुपेश दादा यांचा सत्कार करायचा आहे. मी इन्व्हाइट करेन रुपेश राऊत सर याचा आपला सत्कार केला जाईल इथे मुख्य व्यासपीठावर. नक्कीच आपण पाहतोय भूषणदादा परब यांच्या हस्ते हा सत्कार केला जाणार आहे रुपेश राऊत सरांचा. नक्कीच मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं प्रतीक एक सुरेख सन्मान चिन्ह देऊन हा स्वागत सत्कार केला जातोय. वेलकम सर, थँक्यू, आपण वेळात वेळ काढून आलात. तदनंतर मी वळणार आहे पुढच्या सत्काराकडे आणि हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन तन्मय संखे सरांना. यांच्या हस्ते यासिर शेख
यांचा सत्कार केला जाईल. याशीर दादा शेख यायचंय. आपला देखील यथोचित सत्कार इथे या व्यासपीठावर केला जाईल. नक्कीच आपण पाहतोय मायेची उबदार शॉल प्रदान केली जाते ते. यासीर सर धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आलात. प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं प्रतीक एक सुरेख सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार केला जातोय. थँक्यू सो मच. या पुढचा सत्कार असेल अनुज दादा दीक्षित यांचा सत्कार, आणि हा सत्कार करण्यासाठी मी मितेश सरांना विनंती करेन की यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. अनुज दादा दीक्षित यांचा सत्कार केला जातोय. पण पाहतोय मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि एक सुरेख सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार पार पडतोय. नक्कीच थँक्यू सो मच. या पुढचा सत्कार मी विनंती करेन चिराग दादा पाटील यांनी यायचंय. आपला देखील सत्कार केला जाणार आहे आणि हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन अजित दादा यांना. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. पण पाहतोय आपले सर्व मान्यवर वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल आयोजकांमार्फत त्यांचे मनापासून आभार आणि आपली साथ आमच्या सोबत कायम अशीच राहील अशी आशा करतो. तदनंतर पुढचा सत्कार असेल नौशाद सर यांचा. मी विनंती करतो नौशाद सर यायचंय आणि हा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा मितेश दादा यांना बोलवतो. पुढील सत्कार आपण पाहतोय नौशाद सर यांचा केला जाईल. मितेश सरांमार्फत हा सत्कार केला जातोय. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल देऊन पुष्पगुच्छ आणि हे सुरेख सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार केला जातोय. सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत असणार आहे. धन्यवाद सर्वांना. पुन्हा एकदा आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेला आपली वर्णी लावलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण पाहतोय सुरेख हा मुख्य डायस सजलाय आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने. सर्वांचे मनापासून आभार. आणि तसेच आत्ताच आपल्यासोबत जोडल्या गेल्या साची मॅम यांचा देखील सत्कार असणार आहे. मी विनंती करेन तन्मय सरांना आपल्या हस्ते हा सत्कार केला जाईल. कीच आपण पाहतोय शॉल, बुके आणि सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार पार पडणार आहे. नक्कीच सर्व मान्यवरांचा सत्कार इथे पार पडलाय. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर सुरेख सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपला हा मुख्य व्यासपीठ सजलेला आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 पालघर वर्ष पहिले सर्व मान्यवरांनी सजलेला हा मुख्य व्यासपीठ आणि मैदानाच्या आतमध्ये चाललेली सुरेख मॅच, आणि या मॅचच्या कॉमेंट्रीसाठी जाणार आहोत पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू प्रमोद सर. लो फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना विशाल आणि मितेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरने आपलं अकाउंट ओपन केलं. इंडिव्हिज्युअल 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. बेटेगाव टीम 80 रनचं पाठलाग यावेळेला करायचंय आणि 80 रनचं पाठलाग करत असताना पहिल्या षटकापासून कशा पद्धतीने त्यांची स्ट्रॅटेजी असेल याकडे लक्ष असणार आहे बेटेगावकरांचं. 2 षटक ही पॉवर प्लेची बॅटिंग पॉवर प्ले 1 आपण पाहतायत. ज्या पद्धतीने चंडीगाव टीमने खूप चांगला कमबॅक केला होता 3 षटकानंतर. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने विशाल आपल्या टीमला घेऊन जातोय 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिले षटक गोविंद
यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत वानगाव या विभागातून हा संघ चंडीगाव या ठिकाणी दाखल झालाय वैदू 11 या नावाने. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. थोडस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना गोविंदाला आपण पाहत आहेत. मोठे प्रहार केलेले नाहीयेत. ऑफ कटर बॉल होता. वाह, काय फिंगरचा वापर केला. ग्रेट डिलिव्हरी. शॉर्ट प्लेन बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना काय गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारे केलेत. ऑफ कटर जे जास्तीत जास्त चेंडू यावेळेला हाताळले गेलेत. 5 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेले. मितेशला काहीतरी कानमंत्र देत असताना विशाल, कारण अशा प्रकारचे डॉट बॉल थोडीशी डोकेदुखी ठरतात संघासाठी. अप्रतिम चांगला फटका आउटफील्डच्या वरून ऑन ड्राईव्ह खेळत असताना लॉंगॉनचा फिल्डर मात्र नव्हता. मिडॉनचा फिल्डर लॉंगॉनकडे येतोय. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. आणि तेवढंच कौतुक करेन फिल्डरचं की अप्रतिम डेडिकेशन यावेळेला क्रिकेटवरचं काय असतं हे दाखवून दिलं. चांगले परिश्रम घेत असताना त्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या बेटेगाव टीम 5 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर वैदू 11 चंडीगाव या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 79 धावा या फलकावर लगावल्या. एक मोठी टोटल आणि एक फायटिंग टोटल म्हणून जे ओळखले जाते. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली हे मैदान आणि हे मैदान सध्याच्या घडीला खूप बिझी राहिलं या मंथ मध्ये. जरी रण रखरखत ऊन असलं तरी सुद्धा नाईटच्या फॉर्मॅटची स्पर्धा अजूनपर्यंत समाप्त झालेली नाहीयेत. अनिकेत गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 5 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाच्या स्वबळावर चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल, चांगली विकेट किपिंग करावी लागेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलकीशी अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बायचा इशारा. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. खूपच ऑफ्टमच्या बाहेर खूपच आले होते. मिसिंग लाईन. 1 रन मिळाली लेग बायच्या स्वरूपात. 6 रन झालेत. पुन्हा एकदा स्लोवर 1 बॉल होता. विकेट किपरला सुद्धा समजलं नाही. 1 रन डेफिनेटली मेल. डिक्लरेशन झोनच्या माध्यमातून बाईकच्या स्वरूपात असावी की काय. यस, बाईकच्या स्वरूपात 1 रन मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा आहे. ब्रिजेश गावड आणि जयेश मोरे ते मात्र 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अनुभवी पंच आहेत. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन पंच केलाय आमचे चिमुरडे. त्या ठिकाणी बच्ची कंपनी बसलेले आहेत. थोडस सावध पवित्र आपण सुद्धा घ्या. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. या स्पर्धेचे अप्रतिम आयोजक आदरणीय सन्माननीय जालिमजी तडवी साहेब, कामगार सेना, उपसचिव महाराष्ट्र राज्य. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट आहे परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. आणि यस, विकेट डाऊन. विजयजी गांगुर्डे, विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष, मितेशजी राऊत उपविभाग अध्यक्ष आणि संपूर्ण मंडळी या स्पर्धेचे प्रतिम पदाधिकारी पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. पाहतायत मनसे चषक 2026 आणि प्रतिम डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा.
आजचा सलग चौथा दिवस, चौथी रात्र या स्पर्धेची. फुलटॉस बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक, चांगली फिल्डिंग आणि इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. थ्रो जर परफेक्ट झाला असता तर इथे फलंदाज गौरवला परतावं लागलं असतं. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवला होता यावेळेला. भावेश, अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा अप्रतिम पाहायला मिळाला. 9 रन झालेत दुसऱ्या षटकातील 5 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप चांगला बॉर्डरमॅनचा वापर केला बिटवीन द गॅप. प्रोटेक्शन आहे तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने 2 षटकं ही पहिली पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 षटकांमध्ये काय अप्रतिम गोलंदाजी केले आतापर्यंत. 10 रन कंपॅरिझन करताना 17 रन होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या. इथे जर आपण पाहिलं तर 10 रन्स आहेत बॅटिंग आउट टीमच्या. 7 रन्सने पाठीमागे आहे, हरकत नाही, कारण ज्या पद्धतीने लयबद्ध फलंदाज झाले तर कदाचित धावांचा वेग वाढू शकेल, परंतु त्यासाठी स्वतःला आत्मविश्वास निर्माण करावा लागणार आहे. कारण दोन्ही फलंदाजांकडे तेवढं पोटेन्शियल आहे, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमने सुद्धा आतापर्यंत दमखम दाखवणारी गोलंदाजी केले. 36 बॉल आणि 70 रन हे सामन्याचं समीकरण. क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हारा, परंतु हिंमत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. जर हे ध्येय गाठायचं असेल तर क्रिकेटच्या खेळामध्ये सबब आणि कारण हे बिलकुल चालत नाहीत. कारण कारण देणारी माणसं ही यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारण सांगत बसत नाहीत. त्यामुळे मात्र या खेळात तुम्हाला जे काही करायचंय ते खेळपट्टीवर करायचंय. सध्या हे आमचे कार्यकर्ते प्रमुख पाहुणे व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रजा घेत असताना मितेजी राऊत त्यांच्या समवेत बातचीत करत असताना पाहायला मिळत आहेत. तिथे आमच्या नारी शक्ती सुद्धा आहेत. राऊत मॅडम त्यांचं सुद्धा वेलकम आहे. नारी शक्तीला मानाचा सलाम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ बॉल निघून जाईल. बाउन्स, वेग, नियंत्रण, एकाग्रता, लयबद्धता, अचूकता. वा, सुपर, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. षटक क्रमांक 3. चांगला बॉल पुन्हा एकदा फिरवलाय समोरून. वा भावेश, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना. भावेश नावाची जी माणसं असतात, जे नावात भावेश नाव जे असतं ना ते वेगळंच रसायन पाहायला मिळतं. आणि तोच भावेश सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. नौकऱ्याचा आहे तो एक ऍडव्हान्टेज. संपूर्ण पाहुणे मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत, रजा घेत आहेत. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल आणि डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत 10 रन झालेत. संपूर्ण आमच्या मान्यवरांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आज उपस्थित झालात तर आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत, परंतु इथे कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालंय विशालला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती, परंतु प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने परफेक्ट बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. बराच वेळ चेंडू हवेत होता. तिथे फिल्डर आले होते संजय, परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. 11-1. स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. गौरव, चांगला प्रयत्न तर चांगला केला होता, नो डाऊट अबाउट इट, परंतु इथे प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. पहिला सामना आपण पाहिला फ्रेंड्स सरावली टीमने दणदणीत विजय मिळवला. नाचनदेवी उमरोळी या टीमला पराभवाची चव चाकण्यास भाग पाडलं गेलं, परंतु आता उमरोळी टीमला सुद्धा कमबॅक करण्याची हीच ती संधी आहे. पहिल्या दिवसाचा विचार केला तर आपण पाहू शकलात ज्या पद्धतीने युवा 11 उमरोळी आणि फायर पास्तळ हे 2 संघ पुढे येताना आपण पाहू शकलात. दुसऱ्या दिवसात संघ आपल्याला पाहायला मिळाले. 20वा फाउंडेशन
आणि या वेळेला अप्रतिम फटका विशालच्या बॅटमधून पिकअप शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. 19 रन. विजयासाठी आता 61 रनची आवश्यकता आहे. 80 रनचं टार्गेट समोर असताना 30 बॉल आहेत. 30 बॉलमध्ये 61 रन बेटेगाव टीमला. त्यानंतर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंगॉनकडे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 20 या धावसंख्येवर आता बरोबर 60 रनची आवश्यकता आहे. मोठे फटके येतील का? सेन्सिबल क्रिकेट सध्या तरी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. बॉलला लेफ्ट केला होता आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एक्सक्यूज मी सर, आपण पाहतोय आपले मान्यवर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेत. स्वागत असणार आहे विशालदादा जाधव, बोईसर विधानसभा उपजिल्हा अध्यक्ष, वैभव नाईक सर, पालघर उपतालुका अध्यक्ष, भावेश तामोरे सर, पालघर संघटक, या सर्व मान्यवरांची वर्णी आपल्या मैदानाला लागलेली आहे. मनापासून स्वागत असणार आहे सर्व मान्यवरांचं. थँक्यू डीजे. सध्या पाहुण्यांचे रेलचेल आपल्याला पाहायला मिळतंय. 28 बॉल आणि 59 रन हे सामन्याचं समीकरण. या वेळेला क्लीन बोल्टच्या माध्यमातून विशालला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 2. 21 ला दुसरा धक्का. गॉन. 27 बॉल 59 रनची आवश्यकता बेटेगाव टीमला. येस थँक्यू डीजे. आणि तसंच आपण पाहतोय आपले अजून मान्यवर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्वागत असणार आहे पवन सर, शिवम सर, मुकेश सर, सिराज सर आणि जाफर सर हे देखील मैदानाच्या आपण पाहतोय आपले सर्व मुख्य मान्यवर व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत असणार आहे. आपण पाहतोय विशाल दादा जाधव, बोईसर विधानसभा उपजिल्हा अध्यक्ष, वैभव नाईक सर, पालघर उपतालुका अध्यक्ष, तसेच भावेश तामोरे सर, पालघर संघटक, या सर्वांची उपस्थिती आपल्या या स्पर्धेला लागली. आयोजकांमार्फत सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. तसेच आपले अजून काही मान्यवर मैदानात दाखल झालेत. तर स्वागत असणार आहे पवन सर, शिवम सर, मुकेश सर, तसेच सिराज सर आणि जाफर सर, या सर्व मान्यवरांची देखील मनापासून स्वागत असणार आहे. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आलात. मी विनंती करेन सर्व मान्यवरांना आपल्या या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि या सामन्यांचा, या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026
वर्ष पहिले ऑन ड्राईव्ह खेळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय. त्यावेळेला पंचांकडे अपील आणि यस गौरवला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. लेग बिफोर विकेट. तिसरा धक्का 22 या धावसंख्येवर. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. नमित घरत लखपत असताना अप्रतिम चांगला बॉल आणि परफेक्ट यावेळेला मिडल स्टम्प्सला बॉल भेदला गेला असता आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकातील शेवटचा बॉल पाहायला मिळतो आणि वेळ घेतलेला आहे तो जवळजवळ आपण पाहतायत 14 मिनिटे आणि 7 सेकंद. बावीसला 3, 25 बॉल आणि 58 रन हे सामन्याचं समीकरण. बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभमला आपण पाहतायत. गौरव बाद झाल्यानंतर अभिजित आणि शुभम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला असणाऱ्या बॅटचा वापर जरूर केलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. दर्शन कोणतीही चुकी करणार नाहीयेत. शुभम आल्या पावली परत. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. येस थँक्यू डीजे. आपण पाहतोय आताच आपल्यासोबत जोडले गेलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत असणार आहे आणि आपण वळणार आहोत लगेचच या सर्व मान्यवरांच्या सत्काराकडे. मी विनंती करेन जालिम तडवी सर यायचे आपल्या हस्ते विशालदादा जाधव यांचा सत्कार केला जाईल. आपण पाहतोय बोईसर विधानसभा उपजिल्हा अध्यक्ष विशाल जाधव सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन जालिम तडवी सरांना. नक्कीच आपण पाहतोय विशाल दादा वेळात वेळ काढून आपल्यासोबत जोडले गेले. तिथे मनापासून आभार असणाऱ्या आयोजकांमार्फत धन्यवाद सर. आपण आपली उपस्थिती या स्पर्धेला नोंदवलीत. आपली उपस्थिती आमच्यासाठी खरंच खूप मोलाची असणार आहे. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या सर्व गोष्टी देऊन स्वागत केलं जाते. पुढील सत्कार असणार आहे वैभव नाईक सर यांचा. मी आमंत्रित करेन वैभव नाईक सर यांना आणि हा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन पवन सर यांना. पवन सरांच्या हस्ते हा सत्कार केला जाणार आहे. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर आपल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला जातोय. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार केला जातोय. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आलात. तदनंतर या पुढचा सत्कार आणि हा पुढचा सत्कार असणार आहे पवन सरांचा. मी विनंती करेन पवन सर आमच्या सोबत थांबायचं आहे आणि हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो सुलेमान तडवी सरांना. आपल्या हस्ते हा सत्कार केला जाणार आहे. मुख्य व्यासपीठावरती हा सत्कार केला जातोय. आपण पाहतोय मायेची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार केला जाईल. या पुढचा सत्कार असणार आहे भावेश आमोरे सर, पालघर संघटक यांचा सत्कार केला जाईल आणि हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन तन्मय संखे सरांना. नक्कीच तन्मय सरांच्या हस्ते हा सत्कार केला जाईल. आपण पाहतोय सर्व मान्यवरांचा आपल्या या मुख्य व्यासपीठावर सन्मान केला जातोय. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून आलात. या
पुढचा सामना या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय मुख्य सन्मान. मी आमंत्रित करेन शिवम सर यांना. आपला देखील सन्मान केला जाणार आहे या मुख्य व्यासपीठावर. आणि हा शिवम सरांचा सर यतीन भोईर सरांना मी विनंती करेन की आपण शिवम सरांचा सत्कार करावात. आपण पाहतोय यतीन भोईर यांच्या हस्ते हा पुढचा सत्कार केला जातोय. शिवम सर यांना मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार केला जातोय. या पुढील सत्कार मी विनंती करेन मुकेश सर यांचा केला जाईल. आणि हा सत्कार करण्यासाठी मी गुलशनदादा परब यांना विनंती करेन की आपण यायचंय. आपल्या हस्ते हा सत्कार केला जाणार आहे. पण पाहतो या मुख्य व्यासपीठावर सर्व मान्यवरांचा सत्कार पार पडत आहे. वेळात वेळ काढून हे सर्व मान्यवर आपल्यासोबत जोडले गेले, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आयोजकांमार्फत सर्व मान्यवरांचं स्वागत आणि आभार असणार आहेत. आपण वेळात वेळ काढून आलात आणि या स्पर्धेला आपली वर्णी लावलीत. या पुढचा सत्कार सिराज सर यांचा असणार आहे. मी विनंती करेन अजितदादा आंबेडकर आपल्या हस्ते हा सत्कार केला जाणार आहे. यायचंय सिराज सर. आपण पाहतोय अजितदादा यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल आपल्या या मुख्य व्यासपीठावर. मायेची उबदार शॉल आणि सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार केला जातोय. तदनंतर या पुढील सत्कार असेल जाफर सर यांचा. आणि हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन मितेश दादा यांना. मितेश सर यायचंय. आपल्या हस्ते हा सत्कार केला जाईल. मितेश दादांच्या हस्ते हा पुढील सत्कार केला जातोय. नक्कीच मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या सामन्याचं, या स्पर्धेचं प्रतीक, सन्मान चिन्ह, ह्या सर्व गोष्टी देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार आपण या मुख्य व्यासपीठावर पाहिलात. मी मनापासून आभार मानेन आयोजकांमार्फत सर्व मान्यवरांचे की आपण सर्वजण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात, या स्पर्धेचा आनंद घेत आहात. आपण पाहतोय सर्व मान्यवरांच्या मार्फत सजलेला हा आपला मुख्य व्यासपीठ या स्पर्धेचा, जे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 पालघर. वर्ष पहिले मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे आणि याच सामन्याचं समालोचन घेऊन येणार आहेत आपले सती समालोचक प्रमोद सर. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच प्रथमेश. सध्या सूत्रसंचालनाचा भार सांभाळतायत. 25ला 5 विपुल गरजच्या मधून चांगला फटका आणि तेवढीच चांगली फिल्डिंग वन हँडने बॉलला स्टॉप केलं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 5 विकेट, 16 बॉल 54 रन विजयासाठी. इथून 1 ते 2 मोठे फटके. विशाल एका साईडला आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. क्रॅकिंग स्ट्रोक, 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 26-26 या धावसंख्येवर. प्रतिम चांगला फटका या वेळेला आपण पाहू शकतायत प्रिव्हियस बॉलचा. आणि त्यानंतरचा हा बॉल आपण पाहिला तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवर. 15 बॉल 48. लक्षात असू द्या, 15 बॉल आणि 48 रन हे विजयासाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले.
13 बॉल आणि 47 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, विशालच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार, गुड शॉट, 4 रन. थँक्यू डीजे. बारा बॉल 43 रन. अतिशय चांगली बॅटिंग सध्या अभिजित आणि निशांत. अप्रतिम चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले होते. फेक येईपर्यंत जर आपण पाहिलं तर सध्या यावेळेला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचले गेले. 42 रनची आवश्यकता 11 बॉलमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. या व्यासपीठावर आपण पाहिलं तर एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले आदरणीय सन्माननीय विशालदादा जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विशालदादा जाधव यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 25,000 रुपये आलेत. व्यासपीठावर टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून इथे चांगली विकेट किपिंग, मात्र धडपडत पडत जबरदस्त यावेळेला हे क्रिकेटवरचं डेडिकेशन आहे. एक नंतर डेफिनेटली मेल जर डायरेक्ट हिट झाला असता तर ही व्हिडिओ व्हायरल झाली असती, यात ती मात्र शंका नाहीये. परंतु चांगले प्रयत्न केले त्या ठिकाणी विकेट किपरने. काश मॅग्निफिसंट विकेट किपिंग. या स्पर्धेला ज्यांनी बॉल स्पॉन्सरशिप केलेले आहेत, अप्रतिम चांगला बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ऋणांक यावेळेला दर्शवतायत 40 वर जाऊन पोहोचले गेले. 8 बॉल 40 रनची आवश्यकता आहे. सतीश भाऊ राऊत यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानकडून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेला त्यांनी बॉल स्पॉन्सरशिप केलेत. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत सरावली गावात ग्रामपंचायत, आणि त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. सध्या विशाल दादा जाधव आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावर. संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर आणि या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. 7 बॉल आणि 40 रन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 6 बॉल 40 रनची आवश्यकता. काय बॉल जबरदस्त डिलिव्हर केला होता आणि इथून 6 बॉल 40 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक.
आदरणीय पवनजी गुप्ता साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेला विशेष सहकार्य मोलाचं केलेलं आहे. पवनजी गुप्ता साहेब आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला पुलचा फटका खेळायचा होता परंतु बॉल निघून येईल लॉंग ऑफ कडे. आकाश कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. 6वा धक्का पहिल्याच बॉलवर. पहिली सफलता गॉन. कंचच हे गाणं गुणगान गाणारं गाणं पाहायला मिळतं. कारण फक्त नाव मोठं असून चालत नाही तर तुमचं कार्य सुद्धा महान असावं लागतं. तेच उपस्थित आहेत विशालदादा जाधव आणि त्यांच्यावरचं हे प्रतिम सुंदर गीत. 4 बॉल 40 रन. आता मात्र यावेळेला हळूहळू सामना दूर चाललाय बेटेगावच्या संघाच्या माध्यमातून. कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं आणि लीग फॉर्मॅट जर असेल तर तुमची एक चुकी दुसऱ्या सामन्यामध्ये ती भरून काढली पाहिजे. इट इज नो नेव्हर लेट टू माइंड. सुधारण्याला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. त्याचा प्रत्यय नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल का? कारण आता विनर विनर असं सामना पाहायला मिळेल. त्यानंतर लुझर लुझर आणि त्यानंतर आपण पाहू शकणार आहोत टॉप 8 मध्ये कोणता संघ जाईल याकडे लक्ष असेल. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. एक रन तर डेफिनेटली मिळेल असं वाटलं फिल्डरला की बॉल मात्र ऑन साईडला निघून गेलाय. परंतु शेवटच्या मोमेंटला जसा बॉल यावेळेला गवतावर अगदी घरंगळत आला तेव्हा कुठेतरी मात्र फिल्डरला तो बॉल दिसला. पहिल्या दिवसात युवा उमरोळी आणि फायर पास्तळ हे 2 संघ पुढे आले. त्यानंतरचा विचार केला तर आपण पाहिला दुसरा दिवस जो गाजवला तो विसावा फाउंडेशन साईज सापडेश्वर सालवड आणि एका साईडला प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली. तिसरा दिवस नवापूर या टीमने गाजवला आणि त्याच्या समवेत विपुल सीसी वानगाव. आणि आजच्या दिवसामध्ये कोणते 2 संघ टॉप 8 मध्ये जातील याकडे लक्ष असेल. चांगला बॉल डिलिव्हर केला आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन वैदू 11 चंदीगाव. 38 रनने मात्र यावेळेला पराभूत